नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण फक्त बटाट्याचा वापर करून दुसरं कोणतंही साहित्य न वापरता वर्षभर टिकणारा उपवासाचा खास पदार्थ बनवतोय। पदार्थ बनवायला एकदम सोपा आहे, अर्ध्या तासामध्ये बनून तयार होतो आणि ऊन जरी नसेल फॅन खाली सुकवला तरी सुद्धा चालेल। तर त्यासाठी इथे मी 2 किलो बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत। बटाटे जास्त शिजवून घ्यायचे नाहीत, 3 ते 4 शिट्ट्या फक्त कुकरच्या करून घ्यायच्या। आता हे बटाटे आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। त्यासाठी एखादं मोठं भांडं किंवा परात घ्या आणि बटाटे खिसणीने खिसूनच घ्यायचे, मॅश करून घ्यायचे नाहीत। खिसणीने खिसून घेतले की एकसारखे खिसले जातात आणि जेव्हा आपण या आलू स्टिक तयार करू तेव्हा त्या एकसारख्या पडतात, सोऱ्यामध्ये अटकत नाहीत। त्यामुळे बटाटे शक्यतो खिसणीने खिसूनच घ्या। आणि आता याच पद्धतीने राहिलेले जे बटाटे आहेत ते सुद्धा मी खिसून घेणार आहे। 2 किलो बटाट्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये या आलू स्टिक बनवून तयार होतात। बाकी तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये या आलू स्टिक बनवायचे आहेत त्यानुसार बटाटे घेऊ शकता। आपण या ठिकाणी फक्त बटाट्यांचाच वापर करणार आहे, दुसरं कोणतंही साहित्य वापरणार नाहीये। आणि आता याच पद्धतीने राहिलेले जे बटाटे आहेत ते सुद्धा आपण खिसून घेऊयात। तर इथे मी सर्व बटाटे खिसून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्याचसोबत वाटीमध्ये मी थोडंसं पाणी सुद्धा घेतलं आहे, कारण बटाटा हाताला चिटकतोय। पाणी थोडं थोडं हाताला लावायचं आणि आता हा बटाटा आपण छान एकजीव करून घेऊयात। अगदी पिठासारखं याचं टेक्स्चर झालं पाहिजे, अशा पद्धतीने हा बटाटा हाताने दाबून मिक्स करून घ्यायचा आहे। जर बटाटा हाताला चिटकत असेल तर हात थोडा थोडा पाण्यामध्ये बुडवायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हा बटाटा आपल्याला एकजीव करून छान असा मळून घ्यायचा आहे। बटाटा खिसून घेतलाय तरी सुद्धा आधीमध्ये जर बटाट्याच्या मोठ्या फोडी लागत असतील तर त्या सुद्धा हाताने लगेच मॅश करून घ्यायच्या। तर इथे हाताला लागेल असं थोडं थोडं पाणी लावून हा बटाटा मी छान असा एकजीव करून घेतलाय, पूर्णपणे मॅश करून घेतलाय। तुम्ही बटाट्याचं टेक्स्चर पाहू शकता। त्यानंतर आता यामध्ये 2 चमचे चिली फ्लेक्स घालायची। आता यामध्ये चिली फ्लेक्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल किंवा हिरवी मिरची मिक्सरला वाटून घातली तरी सुद्धा चालेल किंवा फक्त मिठाचा वापर केला तरी चालेल। त्याचसोबत या ठिकाणी मी 2 चमचे मीठ घातले। 2 चमचे मीठ यामध्ये एकदम अचूक प्रमाण आहे। आता पुन्हा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पाण्याच्या हातानेच मीठ आणि चिली फ्लेक्स बटाट्यामध्ये आपण एकजीव करून घेऊयात। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी हाताला लावून सर्व साहित्य बटाट्यामध्ये मिक्स केले, छान एकजीव केले। तर या ठिकाणी मी तेलाचा वापर अजिबात केला नाहीये। जर बटाटा हाताला चिटकत असेल तर सरळ पाणी लावायचं आणि पाण्याच्या हाताने हा बटाटा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर आता इथे मी सोऱ्या घेतलाय। सोऱ्यामध्ये जी पापडीची चकती असते ती लावून घेतली आहे। जी खरबडीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची, प्लेन बाजू आतल्या बाजूला करायची आणि ही चकती आपण या साच्याला लावून घेऊयात। चकती साच्याला लावून घेतली की फक्त पहिल्या वेळी हा साचा तेलाने ग्रीस करून घ्यायचा, म्हणजे साच्याला आतल्या बाजूनी तेल लावून घ्यायचं। एक बॅच आपण स्टिक तयार करून घेतल्या की त्यानंतर अजिबात सोऱ्याला आतल्या बाजूनी तेल लावायचं नाही। त्यानंतर जे मिश्रण आपण तयार करून घेतले ते मिश्रण चमच्याने या सोऱ्यामध्ये भरायचं। मिश्रण भरत असताना लक्षात ठेवा, चमच्याने हलक्या हाताने दाबून हे भरायचं आहे, म्हणजे मध्ये गॅप राहणार नाही आणि आपण जेव्हा स्टिक बनवू त्यासुद्धा छान एकसारख्या पडतील, एकसारख्या तयार होतील आणि स्टिक तयार करून घेताना त्या मधून तुटणार नाहीत। तर इथे तयार मिश्रण मी साच्यामध्ये भरून घेतले। आता हा साचा आपण बंद करून घेऊयात। तर इथे मी साचा बंद करून घेतलाय। आता आपण आलू स्टिक तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे टेबलवरती मी एक प्लॅस्टिक शीट टाकली आहे। तुम्ही एखादी तांदळाची किंवा आट्याची पिशवी असेल तर त्यावरती सुद्धा बनवू शकता। प्लॅस्टिक शीटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता या ठिकाणी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने या स्टिक तयार करून घ्यायच्या। तर इथे तुम्ही पाहू शकता, जास्त मोठ्या नाही किंवा लहान आकाराच्याही नाही, मध्यम आकारामध्ये या स्टिक मी तयार करून घेतेय। आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या स्टिक सुद्धा आपण तयार करून घेऊयात, म्हणजे पाडून घेऊयात। तुम्हाला जर या पद्धतीने या आलू स्टिक बनवायच्या नसतील तर तुम्ही याचे पापड सुद्धा बनवू शकता, तेही न लाटता। तर इथे पहा, सर्व आलू स्टिक्स मी बनवून घेतल्या आहेत। आता या आलू स्टिक्स मी 1 दिवस फॅन खाली वाळवून घेणार आहे आणि त्यानंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहे। तर इथे आजचा 3रा दिवस आहे। आलू स्टिक तुम्ही पाहू शकता कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घेतल्या आहेत आणि एकदम छान अशा या वाळल्या सुद्धा आहेत। आता या ज्या आलू स्टिक आहेत त्या आपण तळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आलू स्टिक लगेच तुटतीये, म्हणजे अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट वाळली आहे।
तर या आलू स्टिक तळून घेण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। आपण भजी तळण्यासाठी जेवढ्या टेम्परेचरवरती तेल गरम करतो अगदी तेवढंच तेल गरम करून घ्यायचं आहे। तयार आलू स्टिक तेलामध्ये सोडायच्या आणि तुम्ही पाहू शकता आलू स्टिक तेलामध्ये सोडल्यानंतर छान फुलतायत। 1 ते 2 सेकंदामध्ये छान तळल्या जातात, लगेच झाऱ्याने बाहेर काढायच्या। तुम्ही पाहू शकता। आता याच पद्धतीने आणखी काही आलू स्टिक मी तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। आणि यामध्ये तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या आलू स्टिक तुम्ही एकाच वेळी तळून घेऊ शकता। तर इथे मी सर्व आलू स्टिक तळून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट तळल्या गेल्या आहेत। तुम्ही आकार पाहू शकता तळण्याआधी आणि तळल्यानंतर। आणि हे फक्त बटाट्यापासून बनवले तरी सुद्धा चवीला भन्नाट लागतं, एकदा नक्की बनवून पहा। त्याचसोबत या ठिकाणी तुम्ही आवाज ऐकू शकता, मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या आलू स्टिक बनवून तयार झाल्या आहेत। आणि आपण यामध्ये हा पदार्थ बनवण्यासाठी अजिबात तेलाचा वापर केला नाहीये, त्यामुळे 1 वर्ष काय 2 वर्ष सुद्धा हे आलू स्टिक आहे असे छान टिकतात। अजिबात याला तेलकट वास लागत नाही आणि चवीला म्हणाल तर भन्नाट प्रतिम लागतात। उन्हाळी वाळवणातील माझ्या आवडीचा कोणता पदार्थ असेल तर तो हाच आहे। एकदा तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। बनवायला सोपं आहे, तुम्ही पाहिलंच असेल, अगदी कोणीही सहज बनवू शकेल। आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।